ज्याला प्रेम होतं ना त्यालाच कळतं. भेटला आता भेटला. सर्व हे असंच चालत राहिलं तर सर्व खाली होत जाईल. तुटवडा पडेल. अरे हम जाएंगे और आइसक्रीम नहीं लेंगे, ऐसा कभी हो सकता है क्या? ए नोकरी करता ना जो वाला है. माझा हा एक प्रॉब्लेम झाला ना, सुसाट नाही चालणार ते असे वाजव सर्व. ये घोड़े का रथ, घोड़ा टेम्पो में और हम 3 गधे पीछे. तर आपल्या एक्स्ट्राच्या 3 तास 1 तासाचे 3,000 रुपये घेतो आपण. हाय गाईज, तर आज मला बोनीने संधी दिलेली आहे की तू आज ब्लॉग बनव म्हणून, पण थोडा माझ्या हाताला लागले त्यामुळे मला काही मोबाईल धरता येत नाही. तर मी प्रयत्न करील मोबाईल धरायचा आणि तुम्हाला चांगलं वाटेल असं ब्लॉग करू शकतो मी. पाहू शकते पुढे आता. तर माझा पहिला ब्लॉग हा मानेभूतीमधून सुरू होणार आहे. पाहू शकता तुम्ही नवऱ्याचा घोडा सुद्धा आलेला आहे आणि नवरा हा घोड्यावर बसणार आहे. तर नवरा तुम्हाला घोड्यावर बसताना आपण दाखवू 100%. थोड्या वेळात आपण वाजवायला जाऊ, बाजा करू, मस्त नवऱ्याला खुश करू. म्हणजे नवरा खुश होऊन आपल्या नाश्त्याला 500 ते 1000 देईल. कोई तरीका है भीख मांगने का? आणि त्या पैशात आपण मस्त चायनीज, लॉलीपॉप, चिल्ली खाऊ. आणि आज सोमवार आहे तर चिन्मयचा उपवास आहे. तुझा मित्र आलाय की नाही? कोण? तुझा खास जिवलग मित्र. हातात रुमाल आहे, तो आहे काजू. प्रतीक्षा तुझा घोडा आहे? नाही तर दादाचा. तुझं नाव काय घोड्याचं? पिंट्या. कुठला आहे तुमचा घोडा? प्रतीश, तुला बरंच काही माहिती आहे का घोड्याबद्दल? तो असतो दादा बरोबर बरेच वेळा होता. हा काय? ए पिंट्या. तर आता मी चाललो आहे वाजवायला. भाज्या करायला सांगितलं त्यांनी. मग भाज्या करून झालं की परत तुम्हाला त्याच जोशात भेटतो पुन्हा. चालेल. प्रतीश भाऊ, काय झालंय? आपण भाज्या केला, तू भाज्याला पण नव्हतास. काय टेन्शन आहे काय? नाही रे, टेन्शन काय दिवसभर असतं. असं म्हणजे विचार तरी कुठला करतोयस? लग्न होईल, सर्वांचं लग्न होत आहेत, तुझं पण होईल. काय झालं तर नशीब नाही तसंच मारायचा. नाही होईल. मारायचा कशाला येड्या? 100% तुझं लग्न होईल. एक दिवशी रूम मध्ये यावं लागेल तुम्हाला बघायला. होईल लग्न होईल. तर पाहू शकतात आपला ब्लॉग सुरू केला आहे. तर आपला भाजी झालेला आहे आता आणि माझे मित्रमंडळी सर्व बसलेले आहेत, हे पाहू शकता. प्रतीश भाऊ टेन्शन मध्ये आहे. ज्याला प्रेम होतं ना त्यालाच कळतं. याला प्रेम झालंय. प्रेम झालंय. आणि याला तुझा काय प्रॉब्लेम आहे बाबा? माझा काय नाही प्रॉब्लेम. नक्की ना? त्याला बोलत होता जाऊ दे. तुला गाडी लोटायला लागणार आहे. लोटी तेवढा काय त्याच्यात? नंतर तू बेस घेऊन मी गाडी लोटतो. कशाला? तुझं लग्न व्हायचं आहे. अरे लग्न होईल त्यांचे किती वर्ष लागणार? हाय गाईज, तर आता 2 तास झाले आराम केला. तर आता परत भाज्या करायला सांगितलं आहे. दुसरा भाज्या चालू आहे आमचा. आता दुसरा भाज्या चालू होईल. दुसरा भाज्या चालू झाला की परत बघू. नाही रे, केस नाही घालणार. नीरज सारखी म्हणजे टाकली नाही पडणार. तर आता भाज्या सुरू करू. भाज्याला या
पुढचा व्हिडिओ मी करते ते नवीन ब्लॉगर कोण गाडी लोट्या. तू बोल. तू काय केलास? तू केलास. मी केलंय मग थोडासा बोललास तर काय होतंय? मी बोलतोय थोडासा बोल. आवाज मी आजारी आहे. काय आजारीस काय झालंय? गुल खा गुल. गुल खा गुल. आवाज चांगला होईल तुझा. परत तू कशी खा गुल. गुल खा. नसेल थोडा का नको. अगदी कंटाळलं ना सगळं आहे. अशी लोक असं ते आपल्या ती अँकरची ही बोलतो कंटाळला. तर गाईज आपण आता पाहू शकता आता नवरा निघतोय. आपल्याला वाटलाय रोडवर. ते बोले रोडवर जाणे आता वाजवायला चालू झाला. नाकातपासून 1 तास झाला. 1 तास बसलो होतो. काय काम नाही धंदा नाही. 2 बाजा केले. भेटला आता भेटला. कोणी तुला बोललो ना ब्लॉग मध्ये हे चोऱ्या माऱ्या करतात. चोरी केली नाही. तर आता आमचा पॅकअप झालेला आहे. तर आता मी चाललोय थेट नवरीच्या घरी. आणि हा चोऱ्या माऱ्या करतात नेहमीप्रमाणे. स्वतः सह्या चोऱ्या माऱ्या करायला चाललाय पण त्याची काही हिंमत होई नाही. तो बघा सह्या बोलतोय त्याच्यासाठी बोलतो गट लागतं ना. गट लागतं म्हणजे गट नाही. गट अजिबात नाहीत आणि पाडलं पण नाही. सह्या इकडे बघ. व्हिडिओ काढायचा. आता आपण आलेलो आहोत गुंजिसला. मला वाटतं इथे थांबायचं आपल्याला नाही आहे. पुढे जायचं आपल्याला आता. तर चला पुढे जाऊ आपण. मला कधी इच्छा आहे. पुढे जाऊ काय पुढे जाऊ एवढेच बारीक गाडी जाम खाली बरोबर दमाला जाम खाली झाली. जाम खाली झाली. आता काय पार्कला बेस सोडून ड्रम गेलाय. टेन्शनच नाही आता. आणि हा गाडीवाला हे गाडीवाल्या काय चाललंय रे आपलं. आपण बघत राहायचं. म्हणलं काय बोलायचं नाही. असं चालू झालं ना मला वाटतंय सर्व खाली खाली होत जाईल. तुला काय वाटतंय जेठालाल?
विषय कुठला आहे ते बघ. सर्व हे असंच चालत राहिलं तर सर्व खाली होत जाईल. तुटवडा पडेल, माणसं मिळताना मुश्किल होईल आणि आपल्याला उपाशी मारायला लागेल. म्हणजे आता आपण वाजवायला सुरुवात करणार आहोत. नवरा घेऊन मांडवून त्याला नेवायचं आहे आता. बरोबर बोलतोय ना? चालतंय. आता नवरा निघतोय तर आता आपण भाज्या करूया. एकदा भाज्या करून घेऊया. एकदा भाज्या करून घेऊया आपण. नवरा निघतोय एक भाज्या करून घेऊया. हा नवीन लॉगर आजचा झाला तर काय माणूसच वेगळा आहे. त्याची भांबेरीच उडते डायरेक्ट. काय टाकत आहे? कठीण शिस्सा टाकत आहे म्हणजे. आणि सकाळपासून मीच बोललोय. चांगला झाला ना की मी घरी. का तुला आमच्या गावातला दादा दाखव आलेला, त्या टावेल भेटला तो पण दाखव. 100चा पेट्रोल आणि 100चा टावेल. पैसा वसूल, पैसा वसूल. काय झालं काजू घेतलं त्याने हातात. स्वयंपाकी करतो डाल भात. पहिला आपला पहिला व्यंजनवाला. पहिला आमची सुरुवात व्हायची ना, तेव्हा दादानी आम्हाला लालवाला बेस घेऊन दिला. नंतर पळाला तो बेस घेऊन. वापरतोस की तसं काही यस. दांड पडते. कांदाला आमची आता जाम जोरात झाली, म्हणजे अशी झाली ना
की अक्षरशः गळ्यांना घालता खाली वाजवून खाली धराने वाजवायला लागला. तुझा कवर हवाला आपल्या यांचा एवढा छोटा मंगल असतो का? छोटा म्हणजे बरोबर आहे. बरोबर आहे. लाईट गेली ना, लाईटिंगला प्रॉब्लेम झाला. धरून ये बा असा असं झाले असा. अरे हम जाएंगे और आइसक्रीम नहीं लाएंगे, ऐसा कभी हो सकता है क्या? ए नोबरी करता ना बहन जो वाला है. ऍक्च्युली घेऊन आलाय आईस्क्रीम राहू दे इथेच. घे इकडे उचलून दे आम्हाला केक. तो चिऱ्या लागे. ए आणि खाणे याचे नुसतं गुमाती खातात हा. हे गुमाती खातात. काय पण बोलतोस? तुला मला नाही जेवू शकत बार. यायला तुझा मी थोडा पट्टा वाचवला लांबचा. खूप डोकं दुखते हान लवकर. दादा घे या. हाय गाईस, तर आता आमचं वाजून झालेलं आहे. सर्व पोरांनी आईस्क्रीम वगैरे खाल्लेले आहेत. तर नंतर आपण नाश्ताच्या टायमाला भेटू आपण. भैया गाडी पाहिजे होती नाही या. होय बस बस या तो दरवाजा खोल मला तिकडून. पुढे झालात घेऊन माझी गाडी. तुझी गाडी कसली तुम्हाला पाठी सुटा नाही, झोपायला लागेल. बस आहे बस एवढे. झोपायला माणूस आणला तुम्हाला पार. ए तुम्ही आता हो काय कशी कसा करावशी. आताच गाडीत नाही उतरलं. आताच आलो आम्ही. आता झालो आम्ही वाजवाला. आताच आलो. पुढे चालले. अर्धा तास टाइम जाईल. काय करायचा? अर्धा तास टाइम जाईल. मध्ये अर्धा तास टाइम बस दे. टाइमपास भेटेल की नाही? टाइमपास अर्धा तास वेट करतो मग. अर्धा तास थांबतो. 20 जण आहेत. 25 जण असो ना. तर आता आम्ही आलेलो नाश्ता करायला. तर पाहू शकते पोरांचा टाइमपास हा संपलेला आहे. तर आता पुढची ऑर्डर येत आहे, तेव्हापर्यंत वेट करा तुम्ही पण. आणि उठला आईला वीज काढलं. तर आता आपला राईस आलेला आहे आणि अजून तंदूर येणार आहे. आणि हा आलाय तो. हा आलाय आपला संख्या. लागतो. ब्लॉगर पण आहे. सह्या. फक्त हात दुखते त्याचा. आता व्हिडिओ करते फक्त आणि बाकी सर्व तो आई बोलतो. बरोबर बोलायचं. संख्याला फोन केला काय, संख्या आलाय काय मी असणार ब्लॉग मध्ये तुला माहिती आहे. अजून एक काय अजून काय बा ऐकून 5 तंदूर आहेत आणि 5 जण आहेत ना. किती 8 जण. सॉरी 8 जण. लिंबू पिला आपला. लिंबू कोंबडीला काय झालंय? हो चालेल. तो कौवा बिर्याणी 5 रुपये में 5 रुपये 5 रुपये का घंटा आहे का? कौवा बिर्याणी आहे. चटणी नाही. वासावर आला हे काही साईडला ठेवलं ती नंतर वाटू चाट मसाला घेऊन या. आता आमचं सर्व मगाशी खाऊन वगैरे झाला आणि मस्त एक तास एकदम मस्त आराम केला. आता झालो मस्त भाज्या करायला. तर चला आमच्या सोबत. तर आता आम्ही भाज्याला सुरुवात करत आहोत. मग भेटू भाज्या झाल्यावर. एक हे बघ खावायला भेटला मला. हे बघ मला काय नाव काय.
कसं वाटलं आता वरातीचा बाजा वाजून? काय मस्त वाटला, आनंद वाटला. दुपारी काय असा अपसेट होतास? पण नाही रे, असतं कधी कधी ते. आता काय कोणाची संगीत आठवण येतंय? त्या गाण्याचं त्याची आठवण आहे. दुपारी पण? दुपारी असो सकाळी असो. हाच गाणी लक्षात ठेवतो काय? आणि बघ तोंडाला म्हणजे तोंड दाखवायची लायकी जर आला नाही. का रे बाबा, काय झालं तुमचं दोघांचं? त्याला पार्कने चुम्मा दिला. कोणी किती दिलाय? पार्क काय दिलाय? चुम्मा. चुम्मा? पार्थ मी पार्थ बघितलं काय आहे? आता पाहू शकते, आता वरात निघलेली आहे. तर आता नंतर भेटू डायरेक्ट. कुठे डायरेक्ट स्टॉप झाल्यावर आपला. अजून चुकलंच नाही. वरात निघली हो बरोबर कर, मी बरोबर थोडं चुकलो ना तर पुढल्या बॉर्डरला मी बरोबर घेईल. पण तू आता मला ऍडजस्ट कर या ब्लॉग मध्ये. दोन पोरं गेले तिकडे वाजवत आणि आता बाकी 4 भांडी तिकडे आपल्या समोर. नाही झालाय काय मोबाईल नाही. ब्लॉग माझा हा एक ब्लॉग झाला ना सुसाट. नाही चालणार ना ते असे वाजव सर्व. बोरीस आहे, बोरीस आहे, बोरीस आहे. आता बोरीसला वाजून आपल्याला झालेलं आहे. तर आता आपल्याला जायचं आहे थेट माणिपुते. नवीन खरेदी बादल. नाचव नाचव त्याला. तिकडे नाचू आपण त्याला. कालच खरेदी केला. नवीन जोडा, कालच नवीन खरेदी केलाय. संपत आलाय ना. तुम्हाला कसं वाटतं नवीन खरेदी? नवीन खरेदी सांगा. हे दोन आणि हा एक नवीन खरेदी. आता बँकी सोबत रस पण ना. हा बँकेसोबत सहयोगला ठेवलं ना सर्व सामनाला. मी आहे नाही घोडा बरोबर सांभाळतो. घोडा एकच सांभाळशील मी. तिसरा पण घोडा आहे पण तो दुसरा टेम्पो ठेवला. तिसरा घोडा आपला तू नंतर दाखव तुम्ही. जादुई सफर पर हम निकल चुके हैं अभी. ये घोड़े का रथ, घोड़ा टेम्पो में. और हम 3 गधे पीछे. वाह क्या जिंदगी है. अच्छा जिंदगी. ऐसा लगता है कि हमने शादी किया है. कोणाला पाहिजे असेल म्हणजे न लग्न करता सुख भेटू शकते कोणाला आपल्याला. पाहिजे असेल तर नंतर दादाचा नंबर देऊ आपण. अरे ए, पण आता असं वाटतंय ना की आपण न लग्न करून पण हा आनंद घेऊ शकतोय. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठा ले. दादा आणल्यावर तर धन्यवाद तुमचा. चला. तर आता आपण आलेलो आहोत नवऱ्याच्या गावात म्हणजे माणिपुतेमध्ये. तर आता आपला माझ्या सुरू होईल. डायरेक्ट भेटू वरात गेल्यावर आतमध्ये. काय असं फाटला पडून घेतो. याला गे याला याला गे.
दोघा घे दोघा नवगाव एक्सप्रेस दोघं तिसरा बाहेरचा हा तो पण नवगाव मध्ये म्हणजे एकच की नवगाव हे टोपीवाला सिटीवाला टोपीवाला दिसतोय नवगाव मध्ये एकच आणि हा बरलपाडा एक्सप्रेस शिकवशील काय पोली बीटचे मास्टर पाहू शकता की आपला टाइम होऊन गेलेला आहे. तर आपल्या एक्स्ट्राच्या 3 तास एक तासाचे 3,000 रुपये घेतो आपण. अरे कहना क्या चाहते हो? 3,000 रुपये घेतो. तर म्हणून प्रत्येकाची व्यवहारात ही एकच्या आतमध्ये घेऊन जातो मी, नाही तर 3,000 रुपये 12.5 जाईल. 12.5 नाही गेलं तर 2 ला घालू आपण. बस झाला आता 1 तासाचे 3 तास. टायमिंग आपला तुम्ही 1:30 वाजेपर्यंत आता तिथून न्या. आपलं जमता नाही बोलतो. ठीक आहे 2 तास एक्स्ट्रा वाजत. ते इकडे खिशात 2 तास एक्स्ट्रा वाजत. ठीक आहे गल्ला मारला येताना. 1,000 रुपये दे खायला. नाही बँकला गल्ला मारला दे खायला 1,000 रुपये दे. तुझे नावान गाडी असेल तर देत होतो दे तुझे नावान गाडी असेल तर देत होतो का नाही? 1,000 रुपये दे. गाडी याच्या नावावर असेल ते direct. देत होतो का नाही त्यावेळी? आता आहेत ते ज्यावेळी होतं माझ्याकडं.
आत्ताच वरात गेलेली आहे. सर्व पोरांना तेल काढले मजबूत. तरी पण हिशोबाप्रमाणे प्रत्येकाला काहीतरी येतील नाश्ता पाण्याला. हिशोब लावला. हिशोब लावला. 625 वाजवता 625 वाजवता हिशोब. मला वाटलं काय कोणचा फोन आहे आता. बघते ते हिशोबच करतोय. पोराई चांगलीच कमाई केलेली आहे. तर वाजवला तेवढा काय आपला स्टॅमिना आहे. आपला स्टॅमिना आहे. तुला माहिती आहे आपला स्टॅमिना फुल आहे रे. आता चांगलं आहे माझं. आता 625 घेणार उद्या. चला मग आजचा ब्लॉग मांडव वाढवणे हिशोब बंद करा. आजचा ब्लॉग हा इथेच बंद करू आपण. आणि मग पुढच्या ब्लॉगला बघू कोण असेल. देवाच्या कृपेत मी असलो तर ठीक आहे, नाही तर मग कोणतरी चिन्मय असेल. 14 आहे 14 मांडव वाढवणे 14. आता आपलं सर्व वाजून झालेलं आहे. सर्व भांडी बिंडी पद्धतशीर सर्व पोरांनी भरलेली आहे. पोरांचा पुरेपूर तेल काढलाय. तर आता ब्लॉग आपला इथंच समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.